नमस्कार विद्यार्थी मित्र, शकुंतला मॅथ्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। आज आपण कालचा जो आपला अर्धा सराव संच सोडवायचा राहिलाय तो आज पूर्ण करून घेणार आहोत। कालच्या सराव संच पूर्ण करत असताना काही अडचणी आल्या असतील तुम्हाला तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर तुमच्या शंका मांडू शकता। तुमच्या शंकाचं अवश्य निरसन केलं जाईल। आज आपण सराव संच 1.2 मधील पुढील जी सराव उदाहरणं आपली सोडवायची राहिलेली आहेत, म्हणजे आलेख पद्धतीनं एक सामायिक समीकरणं कशी सोडवली जातात हे उदाहरण आपण सोडवून घेत होतो। आता त्या पुढील उदाहरण आपण सोडवून घेऊया, म्हणजे तुमचे अजून कन्सेप्ट क्लिअर होईल आणि तुमच्या ज्ञानात भर पडेल। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि वही पेन घेऊन आपल्या सरावासाठी तयार राहा। चला तर मग सुरू करूया सराव संच 1.2। सराव संच 1.2 मधील दुसऱ्या प्रश्नातील तिसरं उदाहरण आपण आज सोडवून घेणार आहे, कारण की काल आपले पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न सोडवून झाला होता। आता तिसरं उदाहरणामधील दोन एक सामायिक समीकरण दिलेले आहेत जे की आपल्याला आलेख पद्धतीने सोडवायचे आहेत, म्हणजे त्याचं सोल्युशन आपल्याला आलेख पद्धतीने काढायचे। मग दिलेली एक सामायिक समीकरण कुठली आहेत ते आपण बघूया। एक सामायिक समीकरण दोन दिलेले आहेत, x + y = 0, x + y = 0 आणि दुसरं एक सामायिक समीकरण दिलेलं आहे 2x - y = 9, 2x - y = 9। ही दोन एक सामायिक समीकरण दिलेली आहेत। या दोन एक सामायिक उदाहरणं सोडवायची आपल्याला आलेख पद्धतीने। त्यासाठी आपण काय सांगितलं होतं, पहिली प्रथम प्रोसिजर काय होती की दिलेल्या एक सामायिक समीकरणावरून आपल्याला चलाच्या उकली किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला आलेख पेपरवर प्लॉट करण्यासाठी निर्देशक बिंदू किंवा कोऑर्डिनेशन पॉइंट ही म्हणू शकतो। तर आपण इक्वेशन नंबर 1 वरून अगोदर सारणी बनवून घेऊया। त्या सारणीमध्ये मिनिमम चार उकली किंवा चार निर्देशक पॉइंट आपल्याला मिळवायचे आहेत। मिनिमम 4च का, कारण की आपल्याला लाईन ड्रॉ करण्यासाठी व्यवस्थित लाईन आलेख पेपरवरती दिसेल आणि मिनिमम व्हॅल्यू कन्सिडर करायच्यात। मिनिमम व्हॅल्यू का कन्सिडर करायच्यात, कारण की आलेख पेपरवर पण आपल्याला तो पॉइंट प्लॉट करता आला पाहिजे। तुम्ही म्हणताल सर एका चलाची किंमत 100 घ्या 200 घ्या, पण आलेख पेपरवर 1 सेंटीमीटर ज्या युनिट मध्ये असेल त्या सेंटीमीटर मध्ये आपल्याला 500 आपल्याला प्लॉट करता येईल का, नाही येणार। त्यामुळे आपल्याला मिनिमम व्हॅल्यू कन्सिडर करायची। मिनिमम व्हॅल्यू कन्सिडर करून एका चलाची कन्सिडर केली असता दुसऱ्या चलाची आपल्याला व्हॅल्यू काढायची। तर आपण बघू समीकरण नंबर 1 साठी आपण बनवून घेऊया सारणी टेबल। हा सारणी टेबल असा असेल, आपण काल दोन एक्झाम्पल बघितलेलेच आहेत त्यामुळे तुम्हाला काय अडचण येणारच नाही। बघा x y x, y यामध्ये आपल्याला मिनिमम 4 निर्देशक बिंदू म्हणजेच समीकरणाच्या 4 उकली आपल्याला काढून घ्यायच्यात। समीकरणाच्या 4 उकली आपल्याला काढून घ्यायच्यात। हे बघा, आता आपण x या चलाची किंमत कन्सिडर करायची। x या चलाची किंमत कन्सिडर करा अथवा y या चलाची किंमत कन्सिडर करा। दोन्हीपैकी कुठली एका चलाची किंमत आपल्या मनाने कन्सिडर करायची की जी की न्यूनतम व्हॅल्यू असावी, ती की आपल्याला आलेख पेपरवरती प्लॉट करता यावी। आपण काय करू बघा, x या चलाची किंमत कन्सिडर करूया 0। x या चलाची किंमत कन्सिडर केली 0, तर आपल्याला y या चलाची किंमत काय मिळणार आहे ते बघूया। आता कन्सिडर केलेली 0 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवूया। हे बघा x + y = 0 आहे, ते आपल्याला समीकरणामध्येच दिलेलं आहे। आता x ची व्हॅल्यू आपण 0 कन्सिडर केली आहे, म्हणजे y ची सुद्धा व्हॅल्यू 0च येणार। y ह्या चलाची सुद्धा व्हॅल्यू 0च येणार। म्हणून आपल्या आलेख पेपरवरती x आणि y कोऑर्डिनेशन प्रथम बिंदू 0,0 आलेला आहे, म्हणजे हा पॉइंट सेंटरला येणार दोन अक्षाच्या, व्हर्टिकल y अक्ष, हॉरिझॉन्टल x अक्ष। यावरून बघा आता आपण एक y या चलाची किंमत काढून घेतलेली आहे। आता x या चलाची किंमत आपण कन्सिडर करू किंवा y करू, तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये करा, त्यामुळे आपलं मला समजेल की तुमच्या मनात काय। तुमच्या मनात y या चलाची किंमत कन्सिडर करायची, आपण y या चलाची किंमत कन्सिडर करूया। समजा आता y या चलाची किंमत कन्सिडर केली असता आपण y या चलाची किंमत कन्सिडर करू -1। आता कन्सिडर केलेली y ची किंमत आपण या समीकरण नंबर 1 मध्ये ठेवूया। समीकरण नंबर 1 मध्ये y या चलाची किंमत ठेवली असता आपल्याला x या चलाची किंमत मिळेल। x या चलाची किंमत काय मिळेल
हे -1 ह्या साईडला गेल्यानंतर +1 होईल, म्हणून x या चलाची किंमत +1 होईल. 1, 1 -1 हे आपल्याला निर्देशक बिंदू दुसऱ्या पॉइंटचे निर्देशक बिंदू मिळालेले आहेत. अशा तऱ्हेने अजून 2 पॉइंट आपल्याला ऑब्टेन करायचे आहेत, म्हणजे मिळवायचे आहेत. आता तिसऱ्या निर्देशक बिंदू मिळवण्यासाठी आपण x या चलाची किंमत कन्सिडर करूया, 2 कन्सिडर करूया, -2 कन्सिडर करूया. चला -2 कन्सिडर करूया. -2 कन्सिडर केले असता आपल्याला y या चलाची किंमत काय मिळते हे पाहूया. यामध्ये तुम्ही इतकं परफेक्ट व्हाल की तुम्ही एकदा समीकरण बघितलं ह्याच किंमत x ची ही कन्सिडर केली असता y या चलाची किंमत काय येईल तुम्हाला आपोआप नंतर सरावातून प्रॅक्टिस होऊन जाईल. आता बघा x + y = 0 आहे. मी y ची किंवा x ची किंमत -2 ठेवलेली आहे, +y = 0. आता हे आपण जे -2 ह्या साईडला गेल्यानंतर +2 होईल, म्हणून y या चलाची किंमत आपल्याला मिळणार आहे 2, म्हणजे -2, 2 हे निर्देशक पॉइंट भेटलेले आहेत. आता आपण x या चलाची किंमत कन्सिडर करूया, -4 करूया. -4 केली असता y या चलाची किंमत आपल्याला भेटते, काय भेटते सरळ सांगू शकता 4च भेटणार आहे. पण आपण तुम्हाला दाखवतो सोडून. हे बघा x ची किंमत -4 आहे, +y = 0, आणि हे -4 समीकरणाच्या उजव्या साईडला गेले असता 4 बनेल. म्हणजे प्रत्येक तुम्हाला उकलीचं एक्सप्लेनेशन मी देत आहे. हे बघा 4 भेटलेले आहे. तर चौथ्या पॉइंटचे निर्देशक बिंदू भेटलेले आहेत -4, 4. आता आपल्याला समीकरण नंबर 1 वरून 4ही बिंदूचे निर्देशक पॉइंट मिळालेले आहेत. तर आपण आलेख पेपरवरती हे निर्देशक पॉइंट प्लॉट करून घेऊया. कसे करून घेणार हे बघा. आपण आलेख पेपरवरती ड्रॉ करून घेऊया. हा y अक्ष, हा x अक्ष. हा आलेख पेपर नाहीये, पण तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन नुसार आलेख पेपर प्रोव्हाइड केला जाईल. हा आपण आलेख पेपरवरती x आणि y ॲक्सिस प्लॉट करून घेतलेला. आता आपण आलेल्या समीकरणाच्या सारणीवरून जे आपल्याला निर्देशक बिंदू किंवा पॉइंट ऑब्टेन झालेले आहेत, मिळालेले आहेत, ते पॉइंट आपण या आलेख पेपरवरती प्लॉट करून घेऊया. आता प्रथम पॉइंट आपल्याला 0,0 म्हणजे हे x आणि y दोन्ही अक्षावर 0 असल्यामुळे हा पॉइंट सेंटरला असणार. आता नेक्स्ट पॉइंट काय आलेला आहे +1, -1. तर +1 आपण x अक्षावर बघायचं. +1 कुठे आहे? x अक्षावर इथे आहे, आणि -1 x अक्षावर कुठे आहे? इथे आहे. त्यामुळे हा पॉइंट इथे येणार. याचे कोऑर्डिनेट असणार +1, -1. 2 पॉइंट आपले प्लॉट करून झालेले आहेत. आता तिसरा पॉइंट बघा, -2, +2. आता -2 तुम्ही x अक्षावर बघायचे. कुठे आहे -2? इथे आहे, आणि +2 म्हणजे हा पॉइंट इथे येईल. -2, +2. 3 पॉइंट आपले प्लॉट करून झालेले आहेत. आता चौथा पॉइंट आहे -4, +4. आता x अक्षावर -4 बघायचे. x अक्षावर -4 इथे आहे, आणि y अक्षावर 4 इथे आहे. म्हणजे हा पॉइंट कुठे येणार? हे बघा इथे येणार. -4, +4. 4ही पॉइंट आपले आलेख पेपरवरती प्लॉट करून झालेले आहेत. आता त्यामधून आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता ही लाईन एक रेषा म्हणजे स्ट्रेट लाईन मध्येच येते, कारण की आपल्याला आपलं काढलेल्या उकली बरोबर आहेत का नाही ह्याचं एक म्हणजे आपल्याला समजून येतं. कारण की आपला जर पॉइंट जराही आलेख पेपरवरती इकडे तिकडे झाला असेल तर आपण ओळखून घ्यायचं की आपली उकल काढताना कुठेतरी चुकलेली आहे. आता आपण सर्व बिंदू जोडून घेऊया आलेख पेपरवरती. आपल्याला समजा आपल्याला उकल बरोबर आहे की नाही. हे बघा आपले 4ही पॉइंट, या 4ही बिंदूमधून ही रेषा गेलेली असता आपल्याला एक सरळ रेषा मिळालेली आहे. ह्या समीकरण रेषेचं इक्वेशन काय आपलं x + y = 0. अशाच तऱ्हेने आपल्याला इक्वेशन नंबर 2 साठी सारणी टेबल बनवून मिळालेले पॉइंट आपल्याला आलेख पेपरवरती प्लॉट करायचे. सेम प्रोसिजर करायची, त्यामुळं लक्षपूर्वक ऐका. आता हे आपण सारणी टेबल मध्ये समीकरण नंबर 2 आपल्याला काय दिलेलं आहे? समीकरण नंबर 2 वरून आपण समीकरणाच्या उकली किंवा आपण त्याला निर्देशक बिंदू किंवा कोऑर्डिनेशन पॉइंट काही म्हणू शकता. आता 2x - y = 9 हे आपल्याला समीकरण दिलेलं आहे. 2x - y = 9.
x ची किंमत 2 ठेवूया. x ची किंमत 2 ठेवली असता आपलं समीकरण 2 काय 2x - y = 9. 2, 2 - y = 9. अशा तऱ्हेने -y 9 - 4 - y = 5 आणि y = आपल्याला -5 मिळालेला आहे. म्हणजे मिळालेली किंमत किंवा चलाची किंमत आपल्याला आलेख पेपरवर पण प्लॉट करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला चलाची किंमत डिसाईड करायची, कारण की आपण एका चलाची किंमत डिसाईड करून दुसऱ्या चलाची किंमत काढत असतो. आता आपण y या चलाची किंमत काढलेली आहे -5 सॉरी 2, -5. पहिल्या निर्देशक बिंदूचे आपल्याला कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत 2, -5. अशा तऱ्हेने आपण x ची किंमत कन्सिडर करूया +3. सॉरी y ची किंमत y या चलाची किंमत आपण कन्सिडर करूया +3. y या चलाची किंमत +3 कन्सिडर केली असता x या चलाची किंमत आपल्याला काय मिळते हे बघूया. आता समीकरण नंबर 2 मध्ये y या चलाची किंमत ठेवून बघूया. 2x - y = 9. 2x - 3 = 9. 2x = 9 + 3. x = 12/2. x = 6 मिळालेले. सॉरी x = 6 मिळालेले. अशा तऱ्हेने 6,3 असे दोन निर्देशक बिंदू आपल्याला मिळालेले. बिंदूसाठी आपण ते x च्या चलाची किंमत -1 घेऊया. म्हणजे का आपण किंमत मिनिमम घ्यायची हे तुम्हाला मी सांगतोय. मिनिममच का घ्यायची, कारण की मॅक्झिमम किंमत घेतली तर दुसऱ्या चलाची पण आपल्याला किंमत मॅक्झिमम मिळेल आणि ते आलेख पेपरवरती प्लॉट करणं अवघड होणार. म्हणजे आलेख पेपर नुसार आता 2 - 1 - y = 9 - y = 2 9 + 2 मिळेल. -y = 11 y = -11. हे बघा y या चलाची किंमत -11 आहे. आता -11 आपल्या y अक्षावर आहे, त्यामुळे आपण राहू देऊ. y या चलाची -11 आलेली आहे. -11 राहू देऊ आपण. म्हणजे -1, -11 अशा दोन किमती आपल्याला मिळाल्या. आता फोर्थ कोऑर्डिनेशन पॉइंट किंवा निर्देशक बिंदू ऑब्टेन करून घेऊ आणि आपल्याला मिळालेले चारही पॉइंट आपण आलेख पेपरवरती प्लॉट करून घेऊया. म्हणजे आपल्याला दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल म्हणजे सोल्युशन काय मिळतं ते बघूया. -2 कन्सिडर करूया. मग इक्वेशन नंबर 2 काय आपलं 2x - y = 9. 2x -2 मायनस कन्सिडर करत असताना मायनस चिन्हाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की मायनस मायनस परत प्लस होतं. कारण की एकदम अशी सिली मिस्टेक केली तर उकल चुकते. उकल चुकली तर आपला निर्देशक पॉइंट लाईनच्या इकडे तिकडे होतो, त्यामुळे आपली स्ट्रेट लाईन मध्ये आलेख येत नाही. त्यामुळे उकलीच्या निर्देशक बिंदूकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे बघा आता 2x + 2 = 9. 2x = 9 - 2. आता 2x = 7 आणि x = 7/2. 3x - y = 2. 3x - y = 2 हे समीकरण नंबर 1 दिलेलं आहे. आणि समीकरण नंबर 2 दिलेला आहे 2x - y = 3. 2x - y = 3 हे समीकरण नंबर 2 दिलेलं आहे. आता दोन्ही समीकरणासाठी आपण सारणी टेबल ड्रॉ करून घेऊया आणि सारणी टेबल मध्ये आपल्याला मिनिमम 4 निर्देशक बिंदू ऑब्टेन करायचे आहेत आणि मिळालेले निर्देशक बिंदू आपण आलेख पेपरवर प्लॉट करूयात. ही प्रोसिजर आपल्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 या दोन्हीसाठी सेपरेट करायचे. आपण समीकरण 1 चा विचार करून प्रथमतः सारणी टेबल ड्रॉ करून घेऊया, म्हणजेच तुम्हाला आता वेळ घालवायचा नाही. तुमची कन्सेप्ट आता भरपूर क्लिअर झाली. आता समीकरण 2 आणि समीकरण 1 आणि 2 चा विचार केला असता आपण दोन्ही एक सामायिक समीकरणाचं सोल्युशन आपल्याला आलेख पद्धतीने काढायचंय. ह्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर एक सारणी टेबल ड्रॉ करून घ्यावं लागणार आहे. सारणी टेबल मध्ये
मिनिमम 4 निर्देशक बिंदू किंवा कोऑर्डिनेट्स आपल्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 मधून मिळवणं गरजेचं आहे. तर आता समीकरण 1 काय दिलेलं आपल्याला, समीकरण 1 दिलेलं आपल्याला 3x. आपण हा सारणी टेबल पूर्ण करून घेऊया. आता समीकरण 1 मध्ये x या चलाची किंमत आपण 0 ठेवूया. x या चलाची किंमत 0 ठेवली असता y या चलाची किंमत आपल्याला काय मिळेल, इक्वेशन काय आपलं बघा, 3x - y = 2. 3 0 ठेवा x ची किंमत, अशा तऱ्हेने y ची किंमत आपल्याला -2 मिळालेली आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट निर्देशक बिंदू मिळालेले आहेत 0, -2. आता नेक्स्ट बघा, x या चलाची किंमत आपण 1 ठेवूया. x या चलाची किंमत 1 ठेवली असता तर आपल्याला y या चलाची किंमत काय मिळणार आहे, हे बघा. 3 - y = 2 -y = 2 -3 y = -1 y = 1. x या चलाची किंमत सुद्धा y या चलाची सुद्धा किंमत 1 मिळालेली आहे. म्हणजे 1, -1 हे आपले दुसऱ्या बिंदूचे निर्देशक पॉइंट असतील. आता तिसरा बघू. सॉरी, तिसऱ्यासाठी आपण कन्सिडर करूया x = 2. x = 2 कन्सिडर केला असता 3x - y = 2. या इक्वेशन मध्ये x ची किंमत ठेवायची. 3 - y = 2 म्हणजे 6 - y = 2 -y = 2 -6 -y = -4 y = 4 मिळालेला आहे. म्हणजे x या चलाची किंमत 2 कन्सिडर केली असता y = 4 मिळालेला आहे. म्हणजे आपले तिसऱ्या पॉइंटचे निर्देशक बिंदू झालेले आहेत 2, 4. आता चौथ्या पॉइंट साठी x = आपण कन्सिडर करूया -1. आता x = -1 कन्सिडर केला असता y या चलाची किंमत काय मिळते आपण बघूया. आता हे बघा, इक्वेशन घ्यायचं, 3x - y = 2 दिले, x ची किंमत -1 कन्सिडर केली म्हणजे x च्या जागी -1 ठेवायचं. आता हे -3 होईल, -y = 2. आता हे -3 या साईडला गेलो +3 होईल. म्हणजे y = तुम्हाला भेटलेला आहे -5. -5 ठेवून घेऊया. म्हणजे -1 आणि -5 हे चौथ्या बिंदूचे कोऑर्डिनेशन पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत. आता अशाच तऱ्हेने समीकरण, आता ह्यामध्ये आपण काय करूया, अगोदर दिलेले किंवा आपल्याला मिळालेले 4ही पॉइंट्स आपण आलेख पेपरवरती प्लॉट करून घेऊया. त्यासाठी आपण आलेख पेपर नाही येते, पण आपण आलेख पेपर समजून इथे x आणि y अक्ष काढून पॉइंट प्लॉट करून घेऊया. हे बघा, हा झाला तुमचा y अक्ष, हा झाला तुमचा x अक्ष. ह्यावरती पेपरवरती x आणि y दोन ऍक्सिस ड्रॉ करून घेतलेले आहेत. आता ड्रॉ केलेल्या आलेख पेपरवरती आपण हे 4 पॉइंट प्लॉट करून घेऊया. 0 - 2. 0 - 2 म्हणजे x अक्षावरती 0 कुठे आहे बघायचं, x अक्ष कोणता, हॉरिझॉन्टल, 0 इथे आहे, आणि y अक्षावर -2 इथे आहे, म्हणजे हा पॉइंट इथे भेटलेला आहे 0 - 2. आता नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे 1, 1 म्हणजे 1, 1 म्हणजे x पण 1 आणि y पण 1, म्हणजे हा पॉइंट आपल्याला इथे भेटलेला आहे 1, 1. त्याचबरोबर तिसरा निर्देशक बिंदू समीकरण 1 ह्या इक्वेशन साठी तिसरे निर्देशक बिंदू आपल्याला मिळालेले आहेत 2, 4. 2, 4 म्हणजे x अक्षावर 2 पाहायचं आणि y अक्षावर 4 पाहायचं, म्हणजेच इथे मिळालेले आहेत आपल्याला 2, 4. आता -1, -5 चौथे निर्देशक बिंदू आपल्याला मिळालेले आहेत. आता हे बघा, -1 म्हणजे x अक्षावर -1 आणि y अक्षावर -5, म्हणजे इथे असणार -1, -5. आता 4ही बिंदू आपण आलेख पेपरवरती प्लॉट केलेले आहेत, त्यामधून लाईन ड्रॉ करून घ्यायची. चारही बिंदू आपण आलेख पेपरवरती प्लॉट करून झालेले आहेत, त्यामधून आपण लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे बघा,
इथं आलेख पेपर नसल्यामुळे थोडं लाईन इकडे तिकडे होते, पण लाईन आपली स्ट्रेट मध्येच येत आहे. 0 -2 1, -1 आणि 2, 4 आणि -1, -5 हा पॉइंट आपल्याला इथे भेटलेला आहे. -1, -5 ही झाली आपली लाईन ड्रॉ. कुठल्या इक्वेशन साठी ही लाईन आहे? 3x - y = 2. अशाच तऱ्हेने आपण समीकरण 2 साठी हा सारणी टेबल पूर्ण करून घेऊया. आता समीकरण 2 साठी काय सारणी टेबल बनेल हे बघा. आता यामध्येच आपण किमती काढून घेऊया, कारण की ती जागा अपुरी आहे. अपुऱ्या जागामुळे इथे सारणी टेबल आणि त्या किमतीसाठी तुम्हाला इक्वेशनचं कॅल्क्युलेशन करून दाखवणं, त्यामुळं दुसरा सारणी टेबल दुसऱ्या इक्वेशन साठी आपण ड्रॉ करून घेऊया. हे बघा, x y x, y. आता इक्वेशन नंबर 2 काय आपलं? 2x - y = 3. आता दिलेल्या या इक्वेशन मध्ये आपण निर्देशक बिंदू ऑब्टेन करून घ्यायचे आहेत. आपल्याला निर्देशक बिंदू ऑब्टेन करून घ्यायचे आहेत. आता ते काय असतील? हे बघा, x या चलाची किंमत आपण 0 ठेवूया. x या चलाची किंमत आपण 0 ठेवू. x या चलाची किंमत 0 ठेवली असता y या चलाची किंमत आपल्याला काय मिळेल? 0 - y = 3 -y = 3 y -3 मिळेल. म्हणजे y या चलाची किंमत -3 मिळालेली आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर x ची किंमत आपण 1 ठेवू. 2x - y = 3. x ची किंमत 1 ठेवली असता 2 - y = 3 -y = 3 -2 -y = 1 y -1. y या चलाची किंमत आपल्याला -1 मिळालेली आहे. इथे बघा 1, -1 0, -3 हे दोन बिंदू आपण मिळवून घेतलेले आहेत. आता x या चलाची किंमत आपण नेक्स्ट 2 ठेवूया. x ची 2 ठेवली असता आपण y या चलाची किंमत काढून घेऊया. बघा, इक्वेशन काय आपलं? 2x - y = 3. x च्या जागी 2 ठेवा म्हणजे 4 - y = 3 होईल. -y = 3 - 4 -y = -1 y = 1 मिळेल. y = 1 मिळेल. अशा तऱ्हेने आपल्याला 2, 1 हा एक पॉइंट निर्देशक पॉइंट आपल्याला मिळालेला आहे समीकरण नंबर 2 साठी. आता समीकरण नंबर 2 साठी चौथ्या क्रमांकाचा निर्देशक पॉइंट आपण ऑब्टेन करूया. तो कसा ऑब्टेन करणार? आपण x या चलाची किंमत 3 कन्सिडर करू. 2x - y = 3. 2 × 3 - y = 3. 6 - y = 3. -y = 3 -6 -y = -3 y = 3. म्हणजेच आपण हे 4 कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 4 कोऑर्डिनेशन पॉइंट समीकरण 2 साठी मिळालेले आहेत. आता हे 4ही कोऑर्डिनेशन पॉइंट आपण इथे प्लॉट करून घेऊया. 0 - 3 म्हणजे x अक्षावर x अक्षावरती 0 आणि y अक्षावरती -3 पाहिजे. x अक्षावरती 0 म्हणजे इथे आणि y अक्षावर -3 म्हणजे हा पॉइंट इथे आलाय. 0, -3 हे बघा, पॉइंट लक्षात ठेवायचे. हा पॉइंट इथे आलाय. दुसरा पॉइंट आलेला आहे 1 - 1 म्हणजे 1 - 1 म्हणजे हा पॉइंट इथे मिळालेला आपल्याला. 1, -1 हे झाले 2 पॉइंट. तिसरा पॉइंट मिळालेला आपल्याला 2, 1. 2, 1 म्हणजे तिसरा पॉइंट आपल्याला इथे मिळालेला आहे. हा पॉइंट 1, 1 ही राहू द्या आणि हे 2, 1 इथे मिळालेला आहे. आता चौथा पॉइंट काय मिळालेला आहे? 3, 3. आता ते चौथा पॉइंट मिळालेला आपल्याला इथे 3, 3. आता 4 पॉइंट मध्ये बघा कुठं कुठं मिळालेले आहेत आपल्याला पॉइंट. 0 - 3 एक पॉइंट आहे. दुसरा पॉइंट मिळालेला आहे
1 -1, तिसरा 2 1 आणि चौथा 3 3. त्यातून लाईन ड्रॉ करून घेऊया. 0 -3, 1 -1, 2, 1, 3, 3 ही लाईन अशी ड्रॉ करून घेऊया. आता ही लाईन ड्रॉ केली आपण. ड्रॉ केलेली लाईन आपल्याला कुठं छेदते ते बघायचं. आता ह्या दोन्ही लाईन आपण इथं आलेख पेपर नसल्यामुळे असं दिसत आहे, पण दोन्ही लाईन आपणास हे बघा, दोन्ही लाईन आपणास 1, -5 ह्या -1, -5 ह्या पॉइंट वरती छेदलेल्या आहेत. म्हणजे आपली उकल पण मिळालेली काय आपल्याला -1, -5. हे या दोन एक सामायिक समीकरणाची आलेख पद्धतीने मिळवलेली उकल आहे. समजलं नाही? तुम्ही आता एलिमिनेशन मेथड म्हणजे आपल्या चलाचा लोप करण्याच्या पद्धतीने पण काढून बघू शकता, पण आपण आलेख पेपर काढलेली उकल 1, -5 आहे. चला, आजचं लेक्चर खूपच लांबत चाललंय, कारण की आपण एक उदाहरणावरून दोन प्रकारच्या सोल्युशन्स आपण ऑब्टेन करत आहोत. तुम्हाला आलेख पद्धतीनं एक सामायिक समीकरणे कशी सोडवायची ही कॉन्सेप्ट क्लिअर झालीच असेल, तर आपण राहिलेली उदाहरणे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. चला, आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील किंवा आमचे लेक्चर मध्ये तुम्हाला इंटरेस्ट येत असतील, गणित तुम्हाला समजत असेल, तुम्हाला वाटत असेल की आपल्याला गणितामध्ये काहीतरी इम्प्रूव्ह होत आहे, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे मित्र नातेवाईक यांना चॅनलची लिंक शेअर करा. त्याचबरोबर डेली नियमित राहायला विसरू नका, कारण की नियमितता हीच आपल्याला यशाची पहिली पायरी आहे. तुम्ही नियमित लेक्चर अटेंड केले असता तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्ही गणितामध्ये 0 पासून हिरो बनताल, कारण की आपल्या बॅचचं नाव आहे 0 to Hero. 0 to Hero बनायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक लेक्चरला रेग्युलर येणं गरजेचं आहे. आता तुम्ही या अगोदरचे जे 5-6 लेक्चर झालेत ते लेक्चर जर अटेंड केलं नसतील, जे कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी बोलतोय, ते अगोदर जाऊन शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये मागील 6 लेक्चर अवेलेबल आहेत. ते लेक्चर तुम्ही पहा. त्या लेक्चर मधून काही अडचण तुम्हाला वाटत असेलच तरी पण तुम्ही बायोमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या टेलिग्राम लिंकला जॉईन व्हा आणि टेलिग्राम लिंक मध्ये तुमच्या शंका काय असतील त्या विचारा. मी तुमच्या शंकाचं निरसन करेनच. आणि नियमित येत चला. नियमित आजपासून, आता तुम्ही आज आलाय म्हणजे ते पाठीमागचे लेक्चर बघायचे नंतर उद्या यायचं नाही असं नाही. आता नियमित ठेवा, कारण की नियमिततामधून तुम्हाला परफेक्शन येत जाईल आणि तुम्ही मॅथ्स मध्ये नक्कीच हिरो बनाल. चला थांबूया. धन्यवाद.